जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। नियमित लसीकरणानंतर 2.5 महिन्याच्या चिमुकलीचा जीव झाल्याची दुर्दैवी घटना घडली। मात्र या दुःखद प्रसंगानंतरही संबंधित कुटुंबाला प्रशासनाकडून संवेदनशील वागणूक मिळाली नाही। उलट जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या निष्काळजी कारभारामुळे मृत बालिकेच्या आजोबांना रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन गृहाबाहेर बसावे लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यात टहाळकली प्रचा येथील जिल्हा परिषद शाळेत नियमित लसीकरण सुरू होते। यावेळी 2.5 महिन्यांची संचिता दीपक बोरसे हिला पोलिओचा डोस तसेच इतर आवश्यक लसी देण्यात आल्या। लस दिल्यानंतर बालिकेची प्रकृती अचानक खालावली, तिची हालचाल मंदावली आणि ती निश्चित पडली। घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले। या घटनेनं बोरसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विशेष म्हणजे सच्चिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्य अयोध्या येथे देशसेवा बजावत आहेत। आपल्या कर्तव्यावर असलेल्या जवानाच्या कुटुंबावर अशी वेळ आल्याने नागरिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहे। यानंतर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आला। रात्रीच्या सुमारास आजोबा तुळशीदास मराठे मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले, मात्र काही तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण देत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। शवविच्छेदन सकाळी करा, पण मृतदेह किमान शवपेटीत तरी ठेवा अशी विनंती कुटुंबियांनी केली, मात्र प्रशासनाने तीही मान्य केली नाही। परिणामी एका वृद्ध आजोबांना आपल्या लाडक्या नातीचा मृतदेह रात्रभर मांडीवर घेऊन उघड्यावर बसून राहावे लागले। ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान या घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे। अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर आकाश चौधरी यांनी सांगितले की बालिकेचा लसीकरणाचा दुसरा डोस होता। पहिल्या डोस मध्ये कोणताही त्रास झाला नव्हता, त्यामुळे थेट लसीकरणामुळेच मृत्यू झाला असे तत्काळ म्हणणे योग्य ठरणार नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वैद्यकीय तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे। शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल। या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। लसीकरण प्रक्रियेनंतर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होत्या का? ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे? तसेच मृत व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांची रुग्णालय प्रशासनाने मानवी संवेदनशीलतेने वागण्याची गरज किती महत्त्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे। लसीकरण ही बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आणि सुरक्षित प्रक्रिया मानली जाते, मात्र अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासनाने पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे तितकेच गरजेचे आहे। आरोग्य व्यवस्था ही केवळ उपचारासाठी नसते, तर ती माणुसकी जपण्यासाठीही असते। एका निष्पाप बालिकेच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर त्यांना अमानवी वागणूक मिळत असेल तर ही संपूर्ण व्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब आहे। प्रशासनाने केवळ चौकशी न करता जबाबदारांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही याची खात्री करून घ्यावी। असं होतं, आम्ही जिल्हा परिषद शाळा टाकळीपुराच्या चाळीसगाव तालुका इथे काल सकाळी लस दिली। लस दिल्यानंतर 10-15 मिनिटाच्या आत तिचे म्हणजे प्राणज्योत मावळली, ती म्हणजे हालचालच करत नव्हती। त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय साई हॉस्पिटल चाळीसगाव येथे दाखल केले। त्यांनी सांगितले की बाळ मृत घोषित केले त्यांनी। त्याच्यानंतर ते ज्यांनी लसीकरण केलं होतं त्यांचे डॉक्टर आमच्या घरी आले। त्यांनी 2-3 तास आमचे असेच घेतले की असं नाही होत तसं नाही होत करून त्यांनी आमची पार संध्याकाळ करून टाकली। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन गेलो। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर PI साहेबांनी आम्हाला ट्रॉमा केअर सेंटरला इथं जाण्यास सांगितले। ते गेले, स्वतः साहेब आमच्या सोबत आले, त्यांनी ती जी प्रोसेस होती ती सगळी केली। त्याच्यानंतर ते चाळीसगावचे डॉक्टर म्हणे आमच्याकडे फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे तुम्हाला जळगाव किंवा धुळे हलवावं लागेल। तर आम्ही इथं हटलं। दादा व्यवस्थित सांगा आणि काय रात्रभर काय इथं आम्ही 2-4 आलो। त्याच्यानंतर आम्ही ते बाळ म्हणजे
रात्री 2:30 तास सकाळपर्यंत मांडीवर धरून बसावं लागलं. कुठल्याही डॉक्टरांनी माझ्या बाळाकडे बघितलं नाही. सचिता दीपक बोरसे ही पण लसीकरणासाठी आलेली होती. तिला लसीकरणाचा पोलिओचा आणि पेंटा हे वॅक्सिन असतं आपलं, तिचा दुसरा डोस दिला गेला होता. तिने आधी पहिला डोस घेतलेला होता, तिचा दुसरा डोस होता. आणि सकाळी 11:15 वाजेच्या दरम्यान ही लसीकरण सत्र तिला डोस दिला गेला. त्यानंतर ती घरी गेली आणि घरी ती झोपलेली होती. नंतर दुपारी त्यांच्या असं लक्षात आलं की बाळाची हालचाल होत नाही आणि बाळ तपासणी केली असता बाळ मृत्यू झाल्याचं लक्षात, ही प्राथमिक माहिती मिळाली. तर याच्यात या बालिकेने याआधी पण पेंटाचा आणि OPVचा डोस घेतलेला होता. हा तिचा दुसरा डोस होता. पहिल्या डोसच्या वेळेस तिला काही त्रास झालेला नव्हता किंवा त्या काही तक्रार नव्हती. तसे हे जे वॅक्सिन दिलं हे इतर 3 बालकांना पण आपण त्या दिवशी सत्रामध्ये दिलं. त्या इतर बालकांना काही त्रास झाला नाही. त्याच्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या संदर्भात आपण एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन एक समिती असते. अशी कुठली घटना घडली तर त्याच्यावरती त्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती असते. त्या जिल्हा शल्य चिकित्सक सर असतात, BHO सर असतात आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर असतात. त्या समितीची आम्ही दुपारी बैठक ठेवलेली आहे आज. त्या समितीच्या बैठकीमध्ये आपल्याला डिटेल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.